हद्दपार केलेली लक्ष्मी ही विनाशकारी कंपनी आपल्या मतदारसंघातील लोटे MIDCत आलेली आहे. आपण तिथले खासदार आहात, याकडे आपण काय सांगता रत्नागिरी जिल्ह्यातून? मी त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला आणि वस्तुस्थिती खरी आहे की एक अतिशय घातक पैचं रासायनिक उत्पादन करणारे कारखाना त्या सगळ्या परिसरामध्ये येतो आहे, ज्याच्यातून हवा पाणी याचं प्रदूषण होईलच. पण असं म्हटलं जातं की इटलीमध्ये बंद होत असताना त्या संदर्भामध्ये जे काही निरीक्षण केलं गेलं, अशा वेळेला आपल्या सगळ्या परिसरामध्ये अशा पैचं कारखाने त्या ठिकाणी येणं हे काही योग्य असं मला स्वतःला काय वाटत नाही. 2 दिवस मंत्रिमंडळातील आमचे सर्व सहकारी आपापल्या परिसरातल्या निवडणुकीमध्ये गुंतले होते, परंतु आज किंवा उद्या मी या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयाशी नक्की त्या ठिकाणी बोलणार आहे आणि माझं स्वतःचं लोकसभा सदस्य म्हणून जे मत आहे, कारण मीच भूमिका मांडली राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये, ज्यावेळेला मी रायगडचं पालकमंत्री म्हणून काम करत होतो, वरिष्ठ मंत्री म्हणून काम करत होतो, की कुठेही भविष्याच्या कालावधीमध्ये कोकणामध्ये रासायनिक उत्पादन करणारे कारखाने येऊ नयेत. अशा वेळेला हजार्डस केमिकलचा कारखाना त्या ठिकाणी येणं हे कधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पटणारं नाही. त्या संदर्भातली माझी स्वच्छपणाची विरोधाची भूमिका आहे. नहीं कर रहा है ये काम, लेबर नहीं कर रहा है, छोड़ दो ना, उसको पैसा पूरा छोड़ ये कर सकते हैं आप। मैं पैसा दे रहा हूँ, प्लस बहाने बना रहे हो, काम नहीं कर रहे, ऐसा तुम्हारा